पुणे आणि मुंबई महाराष्ट्राच्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता म्हणजे मिसिंग लिंक. पण याच मिसिंग लिंकवरचा प्रवास 6 जुलैला थांबला होता. मावळ, लोणावळा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या तुफान पावसाचा फटका मिसिंग लिंकला बसला आणि टनेल 2च्या बाहेर दरड कोसळली. रस्त्यावर पडलेला मलबा, बोगद्याच्या वरून कोसळणारं पाणी, माती, दगड याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्या वेगाने पाणी आणि राडा खाली कोसळत होता ते धडकी बनवणारं होतं. पुण्याकडून मुंबईला जाणारा रस्ता बंद झाला. पहिल्याच जोरदार पावसात मिसिंग लिंक ठप्प झाल्याने सरकारवर टीका व्हायला लागली. दरड नाही तर सिमेंटचा स्लॅब कोसळला असा दावा करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. काँग्रेसने मिसिंग लिंकला आमच्या काळात नकार का देण्यात आला होता आणि वांद्रे वरळी सी लिंक आजही सुरक्षित कसा आहे याबद्दल दावे केले. पण मुळात घडलं काय? काँग्रेसकडून काय दावे केले जात आहेत? वस्तुस्थिती नेमकी आहे काय? दरड की सिमेंट ब्लॉक? मिसिंग लिंक ठप्प व्हायला जबाबदार कोण? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आधी बघूयात नेमकं घडलं काय. तर सोमवारी पहाटे 3:30 वाजता पुण्याकडून मुंबईला जाण्याच्या मार्गावर टनेल 2च्या बाहेर दरड कोसळली. आता 8.9 किलोमीटर लांबीचा हा टनेल 2 डोंगराच्या कातळात खोदण्यात आलाय. त्याच्या अगदी वरती लोणावळा लेक आहे. त्याच्या 180 मीटर खाली बोगद्याचं बांधकाम करण्यात आलंय. या डोंगरावर आणि एकूणच लोणावळ्यात शनिवारपासून प्रचंड पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री या डोंगराच्या कड्यावरची माती, दगड आणि सगळ्याच राडारोडा खाली आला आणि तो थेट टनेलच्या एक्झिट पॉइंटवर असलेल्या पिलरला धडकला. कड्यावरून घसरलेली माती, दगड हे पिलरला धडकल्याने पिलर सुद्धा कोसळला. हे बोगद्याच्या एक्झिट पॉइंटच्या अगदी तोंडावर घडलं. त्यात पाऊस जोरात सुरू असल्याने कड्यावरून पाणी खाली कोसळत होतं. त्यातच वरून येणारी माती, छोटे दगड होते. त्यामुळे बोगद्यात पाणी येत असल्याचं दृश्य दिसत होतं, जे प्रत्यक्षात बोगद्याच्या एक्झिट पॉइंटला कोसळत होतं. त्यात बोगद्याच्या एक्झिट पॉइंट समोरच राडारोडा पडला होता. सिमेंटचा मोठा तुकडा कोसळलेला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ही थांबवावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, ज्या ठिकाणी दरड कोसळली तिथे आजवर कधीच दरड कोसळली नव्हती. त्या ठिकाणी सरासरीपेक्षा 3 पट जास्त आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे खाली आले. 100 टनांचा मातीचा ढिगारा तिथे आला, जे आजपर्यंत कधीही झालं नव्हतं. मिसिंग लिंकवर कड्यावरच्या भूस्खलनामुळे पडलेला दगड, त्यामुळे कोसळलेला सिमेंटचा पिलर हे हटवणं मोठं जिकिरीचं काम होतं. कारण दगड प्रचंड मोठा होता, तर सिमेंटच्या पिलरमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंड असल्याने ते कापण्यासाठी गॅस कटर मागवण्यात आले. युद्ध पातळीवर काम सुरू झालं. कोसळलेले दगड अवजड असल्याने फक्त जेसीबीला ते हटवणं अशक्य होतं. त्यामुळे पोकलेन, गॅस कटर, जेसीबी आणि मानवी प्रयत्न या सगळ्यांचा समन्वय साधत सोमवारी रात्री 10:10 हा सगळा राडा हटवण्यात आला आणि मिसिंग लिंकवरची पुणे मुंबई वाहतूक सुरू करण्यात आली. पण या सगळ्यात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मिसिंग लिंकवर दरड कोसळली नाही, तर मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला आहे. मिसिंग लिंकच्या कामात भ्रष्टाचार झालाय अशी टीका करण्यात आली. त्यात महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एक AI जनरेटेड व्हिडिओ पब्लिश केला, ज्यात त्यांनी दावा केला की 2013 मध्ये मिसिंग लिंक करण्यासंदर्भातला प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे आला होता. पण घाई करू नका, आधी सुरक्षितता महत्वाची असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी काही तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. भूगर्भीय स्थिती, बोगद्यांची रचना, पर्यावरण आणि सुरक्षेच्या बाबींची पूर्तता झाली आहे का, असे एकूण 13 आक्षेप नोंदवण्यात आले. आज पहिल्याच मोठ्या पावसात मिसिंग लिंकवर दरड कोसळली. लोकांची गैरसोय झाली. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. 2013 मध्ये जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरं आजही शोधली जात आहेत. टाळ्या मिळवण्यासाठी प्रकल्प उभारण्यापेक्षा सुरक्षेसाठी नकार देऊन टीका झेलणं योग्य, असं काँग्रेसने या व्हिडिओमध्ये म्हणलं. तर पहिल्याच पावसात इन्फ्रामॅनचा डिझास्टर मॅन झाला आहे. जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे. हजारो कोटींचे प्रकल्प, पण पहिल्याच पावसात विकासच मिसिंग, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर मिसिंग लिंकवरून सुरू असलेल्या क्रेडिट वॉर आपण बघितलं आहे. आत्ताच्या परिस्थितीचं देखील क्रेडिट यांनी घ्यावं. पावसाचा ऑरेंज अलर्ट होता, आधी सांगायला पाहिजे होतं, मात्र नियोजन कुठेही दिसलं नाही. वाहतूक रखडणे, अपघात होताना द्रुतगती महामार्गावर दिसतात. हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स आहे, अशी टीका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारचा विकास जाहिरातींमध्येच दिसतो, प्रत्यक्षात मात्र विकास मिसिंग आहे.
जनतेच्या पैशातून उभारलेले प्रकल्प टिकाव धरत नसतील तर तो विकास नसून जनतेच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे, अशी टीका केली. या सगळ्यात विरोधी पक्षांनी वांद्रे वरळी सी लिंक अजूनही भक्कम आहे, त्याला कुठल्याही वातावरणात धक्का पोहोचला नाही असं म्हणत सी लिंक आणि मिसिंग लिंकच्या कामाची तुलना केली. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, अशा व्यक्तींना उत्तर द्यायला हवी ज्यांना काही समजतं, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात कधी काहीच केलं नाही, साधा एक पूल सुद्धा बांधला नाही आणि ज्यांच्या पक्षाने उभ्या महाराष्ट्राचा सत्यानाश केला ते आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती आलेली नाही. जे झालं ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे झालं आहे. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांनाच मनातून असं वाटतंय की यांच्या काळात काही का होत नाही, म्हणून ते बेछूट आरोप करत आहेत. अशा आरोपांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जर काही चूक झाली असेल तर ते ठीक केली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं म्हणत त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती. पण महायुती सरकारने हिम्मत दाखवली आणि मिसिंग लिंक तयार केला. पुढे त्यांनी दरड अशा भागात कोसळली जिथे कधीच दरड कोसळली नव्हती. सरासरीपेक्षा 3 पट पाऊस पडला असं म्हणत दरड कोसळण्याची घटना का घडली हे सांगितलं. पण या सगळ्यात वस्तुस्थिती नेमकी काय आहे तर मिसिंग लिंकच्या ज्या टनेल बाहेर दरड कोसळली त्याच्या वरते डोंगर आहे, लोणावळा लेक आहे. इथे शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू होता. मुसळधार पावसामुळे डोंगराच्या उतारावरची माती सैल झाली आणि भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे दरडीचा राडा हा मिसिंग लिंक टनेलच्या दिशेनं खाली आला. हा राडा सिमेंटच्या तुकड्याला धडकला आणि सिमेंटचा तुकडाही खाली पडला, जो थेट बोगद्याच्या एक्झिट पॉइंटवर कोसळला. थोडक्यात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला नाही तर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि त्याच्या सोबत सिमेंटचा तुकडा आला. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती पावसाचं प्रमाण. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार लोणावळ्यात सोमवारी सकाळी 6:30 पर्यंतच्या 24 तासात तब्बल 670 मिलीमीटर पाऊस झाला. भिरामध्ये 609 मिलीमीटर, तामिणी घाटात 580 मिलीमीटर, मावळ तालुक्यातल्या शिरगावला 540 मिलीमीटर, लोणावळा लवासा दरम्यानच्या आंबोशात 537 मिलीमीटर, खोपोलीत 24 तासात 516 मिलीमीटर असा पाऊस झाला. म्हणजेच कमी वेळात जास्त पावसाची नोंद झाली आणि त्यामुळेच माती सैल झाल्याने दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत त्यात वस्तुस्थिती आहे. आता महायुतीच्या काळात जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला त्यावर आजही दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती तशी आहे. हेच अगदी इंग्रजांच्या काळात बांधलेल्या मुंबई पुणे लोहमार्गावर सुद्धा दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली आहे. विरोधकांकडून मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका बसला, पण वांद्रे वरळी सी लिंक अजूनही सुरक्षित असल्याचं वारंवार सांगण्यात येतंय. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वांद्रे वरळी सी लिंक हा समुद्रात बांधण्यात आलाय. त्याची मुख्य ताकद ही केबल स्टेड ब्रिज आणि पायामध्ये आहे. मिसिंग लिंकच्या केबल स्टेड ब्रिजला सुद्धा पावसात काहीच झालेलं नाही. फटका बसला तो डोंगराच्या खाली असलेल्या बोगद्याला, तेही 24 तासात 670 मिलीमीटर पाऊस झाल्याचा, डोंगरावरून दरड कोसळण्याचा. आता विरोधकांनी केलेल्या टीका योग्यच नाहीयेत का तर असं नाही. एक मुद्दा उपस्थित झाला तो मिसमॅनेजमेंटचा. जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाला तेव्हा वाहतूक 32 तास खोळंबली होती. गाड्या थांबवून मागे फिरवता येत नव्हत्या, लेडीज वॉशरूम नव्हत्या, त्यामुळे अनेकांची अडचण झाली. सोमवारी मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर अनेक वाहनं बोगद्यात अडकली होती. रस्ता बंद आहे, पुढे जाऊ नका या सूचना लवकर देण्यात आल्या नाहीत आणि अनेक गाड्या पुढे बोगद्यापर्यंत आल्या. मग जेव्हा गाड्या फिरवण्यात आल्या तेव्हा गाड्यांची मोठी रांग लागली आणि पुन्हा प्रवाशांचा, विशेषतः महिलांचा खोळंबा झाला. पण दरड कोसळणं, मिसिंग लिंक ठप्प होणं याला जबाबदार कोण? याचं उत्तर सध्या तरी निसर्ग आणि पाऊस हेच देता येते. बोगद्याच्या अगदी वरती असलेल्या डोंगरावर 24 तासात झालेला प्रचंड पाऊस, सरकलेली माती आणि थेट बोगद्यावर कोसळलेली दरड, हा फटका निसर्गाचा आहे, जोरदार पावसाचा आहे असंच सध्या तरी म्हणता येतं. या घटनेबद्दलच्या आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय वार प्रतिवारांबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.